स्वाहा
स्वाहा बाबा हनुमान जी 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 स्वाहा
जी स्वाहा बाबा हनुमान 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 जी स्वाहा हनुमान जी स्वाहा बाबा हनुमान जी स्वाहा बाबा हनुमान जी बाबा हनुमान जी स्वाहा 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 बाबा हनुमान जी
भगवान बाबा हनुमान जी की जय। 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 महात्यागी बाबा देव जी की जय। परमात्माए बाबा हनुमान जी स्वाहा बाबा स्वाहा बाबा 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 बंद करने वाले मानव धर्म की
बाहेर बाहेर बोल प्रणाम करू आशीष बताएंगे Yes.
आपण सर्व मिळून परमेश्वराला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम. महान बाबा जुमदेवजी उद्यम संस्थेच्या वतीने आज पवन कार्य महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निवासस्थानी पार पडलं आणि चर्चा बैठकीला सुरुवात झाली. महान त्यागी उगम स्थानचे कार्यकारी अध्यक्ष रमेश भाऊ टुपरीकर यांना आदरपूर्वक माझा नमस्कार. उपस्थित सर्व संचालक मंडळ यांना आदरपूर्वक माझा नमस्कार. उपस्थित सर्व सेवक बालगोपाळ ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक सर्वांना आदरपूर्वक माझा नमस्कार. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी फार त्यागाने कष्टाने आणि परिश्रमाने ही भगवत कृपा त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये दुःख कष्ट असल्यामुळे त्यांना कुठेही समाधान मिळत नसल्यामुळे एक व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला आणि त्यांनी या परमेश्वरच्या माध्यमातून विनामूल्य सेवा त्यांना देण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि ते कठोर आणि परिश्रमाने सेवा करण्याची संधी त्यांना जे मिळाली होती त्यांनी आपल्या सर्व कुटुंबातल्या भावांना ही परमेश्वरी कृपेची माहिती दिली आणि परमेश्वरी कृपेची माहिती दिल्यानंतर परिवारातला कोणताही भाऊ ह्या कार्याला सहभाग नव्हता. परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजींनी विचार केला की आपल्या परिवारामध्ये असंख्य दुःख आहे आणि भूतबाधा असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप त्रास आहे. आपल्या जीवनामध्ये त्रास आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान या शांतीचा प्रकाश मिळावा म्हणून हा मूलमंत्र त्यांनी आपल्या परिवारामध्ये ठेवला आणि त्या परिवारावर सांगितलं की हा परमेश्वरी कृपेचा मूलमंत्र आहे आणि तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये भागला केला तर आपल्या जीवनामध्ये संपूर्ण दुःखातून मुक्त होऊन आपलं जीवन प्रकाशमय प्रगतीमय कल्याणकारी घडू शकतो. अशी सर्व भावांना ही संधी उपलब्ध करण्याकरता दिलेली होती. परंतु कोणतेही भाऊ याला समर्थन होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही करू शकता, मी तुमच्या कार्याला समर्थन देतो, सहभाग देतो. त्यांनी सहभाग दिल्यामुळे त्यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी विचार केला की ही परमेश्वरी कृपा आपल्या जीवनामध्ये घेतली तर आपण मरू किंवा जगू शकतो. तर त्याचा एक मूलमंत्र आहे आणि त्या मूलमंत्राचा महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या परिवारामध्ये त्यागाने आणि कष्टाने परिश्रमाने कृपा साध्य करून घेतली आणि ती परमेश्वरी कृपा साध्य करता वेळेस असंख्य दुःखाला असंख्य आपल्या जीवनामध्ये दुःख कष्ट आणि परिश्रम भागवून त्यांनी या परमेश्वरी कृपेला जीवन
जीवनामध्ये सहभाग घेतला आणि जीवनामध्ये सहभाग घेऊन त्या परमेश्वरी कृपेला साध्य करून घेतला आणि साध्य करून घेत असताना त्यांना असं वाटलं की ही परमेश्वरी कृपा फार आनंदाची आहे, प्रकाशाची आहे, प्रगतीची आहे आणि कल्याणकारी जीवन जगण्याची संधी उपलब्ध करणारी कृपा आहे. त्यांनी आपल्या परिवारामध्ये सर्व दुःखातून मुक्त करून सुख आणि समाधान या शांतीचा प्रकाश घडवला आणि त्याच्या विचार केला की ही परमेश्वरी कृपा लोकांना आपली मिळाली तर त्यांच्या जीवनातले दुःख दूर होऊन त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान या शांतीचा प्रकाश घडू शकतो. म्हणून ह्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता त्यांनी आपल्या परिवारातल्या लोकांना ही सेवा दिली आणि त्याच्या परिवारातल्या लोकांनी येणाऱ्या दुःखी कष्टी मानवाला प्रकाशाच्या किरणाची संधी उपलब्ध करून दिली आणि असं करता करता असंख्य लोक ह्या मार्गावर जुळले. महात्यागी बाबा जोंधळीजीला असं वाटले की ह्या मार्गावर परमेश्वरी कृपा क्षणाक्षणामध्ये मिळते आणि जीवन सुखमय प्रकाशमय प्रगतीमय घडते. तर त्याच्या आधारस्तंभ घेऊन महात्यागी बाबा जोंधळीजींनी मंडळाची स्थापना केली. मंडळाची स्थापना केल्यानंतर दूध भंडार स्थापन केले, बँक स्थापन केली. परंतु महात्यागी बाबा जोंधळीजींना कोणत्याही प्रकारे विचार न करताना त्यांनी विनामूल्य सेवा करण्याची संधी उपलब्ध केली. हर विभागामध्ये महात्यागी बाबा जोंधळींनी विनामूल्य सेवा केली. परंतु आपली सेवा ह्या मार्गाला समजली नाही. ह्या महात्यागी बाबा जोंधळीजींना आता पण समजलेले नाही. महात्यागी बाबा जोंधळीजींना 25 ऑगस्ट 1948 साली रोज बुधवार होता. त्या दिवसाला भगवत कृपा ही चैतन्यमय प्रकाशमय प्रगतीमय कल्याणकारी घडवली आणि त्याच माध्यमातून आज शक्तीच्या हवनाचा कार्यक्रम आपण आपल्या घरी आपल्या परिवारामध्ये आनंदाच्या प्रकाशमध्ये प्रगतीमय कल्याणकारी दिशेला साध्य करतो आणि ही परमेश्वरी कृपा सर्व लोकांना सर्व सेवकांना विनामूल्य दिलेली आहे आणि विनामूल्य हा कृपेचा आधार आपण आपल्या परिवारामध्ये जीवन जगत असतो आणि परमेश्वराला जेवण घेतो आणि परमेश्वराला जेवण घेऊन आपल्या जीवनाचे दुःख आणि कष्ट आणि सर्व दुःख दूर करून घेतो. महात्यागी बाबा जोंधळीजींच्या हे पवित्र निवासस्थान आहे. हे पवित्र निवासस्थान आहे. या महात्यागी बाबा जोंधळीजींनी इथे परमेश्वरी कृपा प्राप्त केलेली आहे. परमेश्वरी कृपा कुठेही प्राप्त केलेली नाही. ही परमेश्वरी कृपा इथं चैतन्यमय आहे. ही परमेश्वरी कृपा इथं चैतन्यमय आहे. तुमच्या जीवनातला कोणताही दुःख असेल, तुमच्या जीवनामध्ये कुठेही संकट असेल, कुठेही त्रास असेल, तुम्ही 2 मिनिटं परमेश्वराला महात्यागी बाबा जोंधळीजीला अंतःकरणातून श्रद्धेतून पुकारा. तुम्ही अंतःकरणातून श्रद्धेतून पुकारा, तुमच्या जीवनातले दुःख दूर होईल. कारण इथं भूतबाधा येणारे लोक बरेचसे येतात. बरेचसे आम्ही पाहतो इथं भूतबाधाने पीडित असणारे लोक इथं येतात. 2 मिनिटं 10 मिनिटं थांबतात आणि परमेश्वराला अंतःकरणातून विनंती करतात. त्यांच्या भूत आणि बाधा संपूर्ण नष्ट होतो. जीवन जगण्याची संधी ही महात्यागी बाबा जोंधळींनी दिलेली आहे. त्या महात्यागी बाबा जोंधळींनी दिलेला संधीचा फायदा आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारात सदैव घेण्याची कृपा करावी. मी तुम्हाला सांगू इच्छितो महात्यागी बाबा जोंधळीच्या निवासस्थानामध्ये जे ट्रस्ट स्थापन केलेली आहे त्या ट्रस्टने एक विचार केला की असंख्य हे दुःखी मानव आहे, त्याला कुठेतरी समाधान भेटावं, त्याच्या जीवनामध्ये प्रकाश भेटावा, त्याच्या जीवनामध्ये कुठेतरी शांती भेटावी. म्हणून त्यांनी जे पीडा उचललेली आहे की एक छोटंसं भवन निर्माण केलं आणि ते भवन निर्माण केलं. जागा पुरी आहे, किती बी जागा येतात पुरी मिळावी, परंतु काहीतरी लोकांना सहभाग चांगला भेटावं, शांती चांगली मिळावी, त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी चांगला समाधान भेटावं म्हणून छोटंसं भवन तयार केलं. तिथे आपली चर्चा बैठक होता. शनिवारी जे चर्चा बैठक होते त्या चर्चा बैठकीमध्ये आपल्या जीवनातली गाथा आणि वेदना आपण सांगत असतो. एकामेकाचे विचार आपण ऐकत असतो. एकामेकाच्या विचाराने आपल्या जीवनामध्ये कुठेतरी प्रकाश घडत असतो. म्हणून मी इथे सर्व ट्रस्टी लोकांना विनंती करतो, रमेश भाऊ तुम्ही समोर जा, प्रयत्न करा. परमेश्वर देणारा तो परमेश्वर आहे. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कुठेही अंधकार निर्माण करणार नाही, कारण इथं परमेश्वरची कृपा जागृत आहे. ही परमेश्वरची कृपा आहे. थेंब थेंब तळे साचे
आणि पाऊस येत आहे. आपण सर्व मिळून जयघोष करूया. भगवान ते आपल्या नमस्कार.